हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. सर्वज्ञ कोचिंग क्लासेसच्या या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी तुमचा संस्कृत शिक्षक. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की संस्कृत व्याकरण हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि इंटरेस्टिंग विषय आहे. जर आपल्याला हे व्याकरण नीट समजलं तर संपूर्ण संस्कृत भाषा आपल्यासाठी खूप सोपी होऊन जाते. त्यामुळेच आमचा प्रयत्न आहे की व्याकरणातले जे काही कठीण वाटणारे भाग आहेत ते सोप्या आणि सरळ भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवावेत. जर आपल्याला आमचे हे प्रयत्न आवडत असतील तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आजच्या आपल्या विषयाकडे वळूया. आज आपण व्यंजनांतः हा एक महत्त्वाचा भाग शिकणार आहोत. बरं, एक साधा प्रश्न विचारतो. देवः हा शब्द तर आपल्या सगळ्यांनाच तोंडपाठ आहे, हो की नाही? पण विचार करा, भगवान किंवा श्रीमान हे शब्द असे वेगळे का दिसतात? ह्यांच्या रूपात, ह्यांच्या लिखाणात इतका फरक का असतो? आज आपण ह्याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया अगदी नावापासूनच. कोणत्याही गोष्टीला समजून घ्यायचं असेल तर आधी तिच्या नावात काय दडलंय हे बघायचं. तर व्यंजनांत ह्या नावातच त्याचा सगळा अर्थ लपलेला आहे. हे बघा किती सोपं आहे. याची फोड केली की दोन शब्द मिळतात, व्यंजन आणि अंत. अंत म्हणजे शेवट. म्हणजे ज्या शब्दाचा शेवट व्यंजनाने होतो त्याला म्हणतात व्यंजनांत शब्द. सो सिंपल. ज्याच्या अंती व्यंजनमस्ती सह व्यंजनांतः. आता आपण याची व्याकरणातली व्याख्या बघूया. व्यंजनांताः म्हणजे अशी नामं ज्यांचं मूळ रूप, ज्याला संस्कृतमध्ये प्रातिपदिक असं म्हणतात, ते एका व्यंजनाने संपतं. आता हे प्रातिपदिक म्हणजे काय? तर शब्दाचं खरं खरं मूळ ओळखपत्र. आणि त्या शेवटच्या अक्षराखाली एक हलंत असतो, जी खूण आहे की ते अक्षर अर्ध आहे, म्हणजे ते एक व्यंजन आहे. आता हा फरक नीट लक्षात घ्या. आपण आत्तापर्यंत जे देव, माला, शाला असे शब्द शिकलो ते होते स्वरांत. का? कारण त्यांचा शेवट अ, आ या स्वरांनी होतो. पण आज जे आपण शिकतोय ते आहेत व्यंजनांत. इथे मूळरूप बघा, भगवत याचा शेवट त या व्यंजनाने होतो. विद्वस याचा शेवट स या व्यंजनाने होतो. हाच तो सगळ्यात महत्वाचा फरक आहे. आता येतोय सगळ्यात मजेशीर भाग. प्रत्येक व्यंजनांत शब्दाची ना एक सिक्रेट आयडेंटिटी असते, एक गुप्त ओळख, आणि ती म्हणजे त्याचं प्रातिपदिक, म्हणजेच त्याचं मूळ रूप. म्हणजे आपल्याला जो शब्द दिसतो ना तो फक्त त्याचा बाहेरचा चेहरा आहे, त्याचं खरं रूप आत दडलेलं असतं. उदाहरणार्थ, आपण भगवान हा शब्द नेहमी वापरतो, पण त्याची खरी सिक्रेट आयडेंटिटी काय आहे माहित आहे? ती आहे भगवत. इथे बघा, शेवटच्या त हे व्यंजन आहे आणि त्याच्या खाली हलंत आहे. हीच त्याची खरी ओळख आहे, त्याचं प्रातिपदिक आहे. ओके, तर मग प्रश्न असा आहे की ह्या भगवतपासून भगवान बनतं तरी कसं? ही काही जादू नाहीये. याच्या मागे व्याकरणाचा एक पक्का नियम आहे. चला तोच नियम आता आपण समजून घेऊया. तर हे जे मूळ रूप आहे म्हणजे प्रातिपदिक, ते वाक्यात जसाच्या तसं वापरलं जात नाही. जेव्हा आपण त्याला वाक्यात कर्ता म्हणून म्हणजे प्रथमा विभक्ती एकवचनात वापरतो तेव्हा त्याचं रूप बदलतं. एक ट्रान्सफॉर्मेशन प्रोसेस होते आणि भगवतचं भगवान होतं. ही प्रक्रिया आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये समजू शकतो. स्टेप 1, आपण मूळ शब्द म्हणजे प्रातिपदिक घेतो. उदाहरणार्थ भगवत. स्टेप 2, त्यावर प्रथमा विभक्ती एकवचनाचा व्याकरणातला नियम लावतो. आणि स्टेप 3, आपल्याला मिळतं आपलं अंतिम रूप भगवान. ही एक ठरलेली प्रक्रिया आहे. आता परीक्षेसाठी एक शॉर्टकट सांगतो. हे व्यंजनांत शब्द ओळखण्यासाठी काही सोप्या खुणा आहेत. काही ठराविक प्रत्यय म्हणजे सफिक्सेस बघून आपण हे शब्द एका नजरेत ओळखू शकतो. आणि हो, जर तुम्हाला हा भाग समजत असेल, शिकायला मजा येत असेल, तर या व्हिडिओला लाईक आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. हे 2 प्रत्यय तर अगदी पाठच करून ठेवा. वत आणि मत ह्या दोन्ही प्रत्ययांचा अर्थ जवळपास सारखाच आहे. एखादी गोष्ट जवळ असणे किंवा मालकी दाखवणे म्हणजे स्वामित्व. जसं भग म्हणजे ऐश्वर्य, म्हणून भगवत म्हणजे ऐश्वर्य ज्याच्याजवळ आहे तो. श्री म्हणजे संपत्ती, म्हणून श्रीमत म्हणजे संपत्ती ज्याच्याजवळ आहे तो. अगदी बरोबर. हे वत आणि मत प्रत्यय म्हणजे व्यंजनांत शब्द ओळखण्याची गुरुकिल्लीच आहे. ते आपल्याला सांगतात की त्या नामामध्ये कोणता तरी विशेष गुण आहे किंवा त्याच्याकडे काहीतरी आहे.
त्यामुळे हे प्रत्यय दिसले की लगेच लक्षात घ्यायचं की हा व्यंजनांत शब्द असण्याची शक्यता खूप जास्त आहे. चला अजून काही उदाहरणं बघूया, म्हणजे हा पॅटर्न डोक्यात एकदम फिट बसेल. बघा, चंद्रमस या मूळ शब्दाचा शेवट स या व्यंजनाने होतो आणि त्याचं प्रथमा एकवचनात रूप होतं चंद्रमाः. तसंच विध्वस या मूळ शब्दापासून बनतो विद्वान आणि भास्वत पासून तयार होतो भास्वान. सगळ्यांमध्ये नियम एकच आहे, मूळ शब्दाचा शेवट व्यंजनाने होतो. चला तर मग आत्तापर्यंत जे काही आपण शिकलो त्याची एक पटकन उजळणी करूया. परीक्षेमध्ये व्यंजनांत शब्द कसा ओळखायचा यासाठी एक सोपी चेकलिस्ट तयार करूया. परीक्षेत कोणताही शब्द समोर आला की स्वतःला हे 3 प्रश्न विचारायचे. पहिला प्रश्न, या शब्दाच्या शेवटी आन किंवा मान असं काही दिसतंय का? दुसरा प्रश्न, याच्या मूळ रूपात वत किंवा मत प्रत्यय असू शकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचा तिसरा प्रश्न, याचं जे प्रातिपादिक म्हणजे मूळ रूप आहे त्याचा शेवट हलंत असलेल्या व्यंजनाने होतो का? जर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हो असतील तर तो शब्द 100% व्यंजनांत आहे. तर आता मला खात्री आहे की व्यंजनांत शब्दांची भीती नक्कीच गेली असेल. जे आधी गोंधळात टाकणारं वाटत होतं ते आता सोपं झालं आहे. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, सराव. प्रॅक्टिस इज द की. जेवढा जास्त सराव कराल तेवढा हा भाग कायमचा पक्का होऊन जाईल. आजसाठी इतकंच. जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे आमचे पुढचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद.